शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम रविती देवी कुबेरही तैसेची मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदती माझी होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा आता सर्प आणि सर्पज्ञान यास एकच अधिष्ठान असण्याबद्दल शंका व समाधान. येत पावेतो भ्रमकाली सर्पाचे अधिष्ठान रज्जुपही चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतकरणोपहित साक्षी चैतन्य अशी दोन भिन्न अधिष्ठाने सांगितली. पण त्यासंबंधी फार वाद आहे. याकरिता सर्प आणि त्याचे ज्ञान या दोहोस एकच अधिष्ठान आहे असे आता सांगतो. येत पावेतो म्हणजे आत्तापर्यंत जे चिंतन झालं त्या चिंतनामध्ये सर्पाचं अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य आहे आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान अंतकरणोपहित साक्षी चैतन्य आहे असं दोन अधिष्ठानं सांगून आतापर्यंत स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला की हा सर्प उत्पन्न कसा होतो. तर सर्पाचं कारण आहे रज्जुपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आहे. आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान काय आहे तर अंतकरणोपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असं स्पष्टीकरण करून सांगितलं. येत पावेतो भ्रमकाली सर्पाचे अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतकरणोपहित साक्षी चैतन्य अशी दोन भिन्न अधिष्ठाने सांगितली. पण यासंबंधी फार वाद आहे. म्हणजे आत्तापर्यंतच खूप मोठा वाद झाला. कोणता वाद झाला याच्यामध्ये की दोन अधिष्ठानं सांगितल्यामुळं तुम्ही दोन अधिष्ठानं सांगितली आणि पुन्हा सांगितलं की रज्जुपहित चैतन्याचं म्हणजे रज्जूचं ज्ञान झालं की सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते. तिथे एक वाद निर्माण झाला. ज्ञान कोणाचं झालं रज्जूचं आणि निवृत्त काय झालं सर्पज्ञान. त्याचं अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. हा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला अनुसरून अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं तर रज्जुपहित चैतन्याचं तर ज्ञानच झालं नाही. झालं कोणाचं रज्जूचं. वास्तविक रज्जूच्या ज्ञानाने सुद्धा सर्पाची देखील निवृत्ती होऊ नये. कारण अधिष्ठान कोण आहे रज्जुपहित चैतन्य आहे. ऐकी बरोबर चाललंय का. रज्जुपहित चैतन्य आणि ज्यावेळेला रज्जूचं ज्ञान आहे त्यावेळेला रज्जुपहित चैतन्याचं तर ज्ञान नाही. आणि मग सर्पाची कशी निवृत्ती होईल असा वाद झाला की नाही. मग त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा रज्जुपहित चैतन्याचं ज्ञान होऊनच रज्जूचं ज्ञान होतं. म्हणजे याचा अर्थ रज्जू ज्ञानकाली रज्जुपहित चैतन्य देखील ज्ञात असतं असं सांगितलं. बरोबर आहे ना. असं सांगितलं म्हणजे हा वाद मिटवला. पुढं त्यांनी सांगितलं की रज्जुपहित चैतन्याचं ज्ञान झालं असताना कशाची निवृत्ती होईल सर्पाची. पण तुम्ही तर काय म्हणता रज्जूच्या ज्ञानाने सर्पज्ञानाचीही निवृत्ती होते. मग पुन्हा काय झालं सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे अंतकरणोपहित साक्षी चैतन्य ते आहे अज्ञात. आणि मग अधिष्ठानाचं ज्ञान झाल्या वाचून कल्पित अशा सर्पज्ञानाची निवृत्ती होता कामा नये आणि तुम्ही तर म्हणता ती झाली. मग याचा अर्थ ते होता कामा नये. मग त्याला सांगतात की ज्या वेळेला रज्जुपहित चैतन्याचं ज्ञान होतं त्यावेळेला काय आहे अंतकरणोपहित चैतन्याचंही ज्ञान असतं. कारण ज्या वेळेला रज्जूच्या ज्ञानकाली अंतकरणाची वृत्ती आणि रज्जू ह्या दोन उपाधी एकत्र होतात आणि मूळचं चैतन्य एकच आहे. म्हणजे रज्जुपहित चैतन्याच्या ज्ञानकाली अंतकरण उपहित साक्षी चैतन्याचंही ज्ञान आहेच आहे. त्यामुळे त्याची निवृत्ती होऊ शकते असा हा वाद मिटवला. बरोबर आहे ना. नंतर त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला तुम्हाला रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते. याचाच अर्थ काय आहे ज्ञेय जो रज्जू त्याच्या अगोदर काय होते निवृत्ती होते आणि नंतर त्या ज्ञानाची निवृत्ती होते. म्हणजे ज्या वेळेला कल्पित पदार्थ आपल्याला भासतो त्यावेळेलाही अगोदर तो पदार्थ
आणि नंतर त्या पदार्थाचं ज्ञान. नंतर ज्या वेळेला आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान होतं त्यावेळेला तो कल्पित पदार्थ अगोदर निवृत्त होईल आणि नंतर त्याचं ज्ञान निवृत्त होईल. म्हणजे याचा अर्थ तो पदार्थ म्हणजे आद्यस्थ पदार्थ आणि त्या पदार्थांचं ज्ञान यांच्यामध्ये काही एक क्षण अगोदर पदार्थ निवृत्त होतो आणि नंतर पदार्थाचं ज्ञान निवृत्त होतं. म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये काहीतरी कालाचं व्यवधान असलं पाहिजे. आणि असं म्हटलं की तुम्ही जे म्हणता की आद्यस्थ पदार्थाची पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान म्हणजे सर्प आणि सर्पज्ञान यांची युगपत निवृत्ती आणि अधिष्ठान ज्ञानाने त्या पदार्थ आणि पदार्थाच्या ज्ञानाचा युगपत नाश अशी जी अनिर्वचनीय ख्यातीचं तुम्ही समर्थन केलं ते तुमचं बरोबर नाही. महाराज सांगा, मध्ये काही वाटलं की लगेच सांगा, मध्ये काय वाटलं तर सांगा लगेच ना. तर आद्यस्थ पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान ह्या दोघांची निवृत्ती युगपत होते. म्हणजे तुमचा अनिर्वचनीय ख्यातीचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत कोलमडून जातो. अशा प्रकारचे अनेक प्रकारांनी वाद. त्यासाठी त्यांनी सांगितलं की ही दोन अधिष्ठानं जी आहे ती उपाधी भेदाने फक्त म्हणजे अधिष्ठान एकच आहे पण त्या अधिष्ठानाला रज्जू उपाधी लागला की त्या चैतन्याला नाव रज्जूपही चैतन्य आलं आणि अंतकरण उपाधी लागला की त्याला अंतकरणोपहित साक्षी चैतन्य नाव आले. म्हणजे खरं आम्ही काय केलं होतं समजावून सांगण्यासाठी उपाधी भेदाने एकाच चैतन्याचे दोन प्रकार केले होते. परंतु त्याच्यामध्ये अडचणी अशा आल्या की हा म्हणायला लागला की आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती होईल आणि नंतर आद्यस्थ पदार्थाच्या ज्ञानाची निवृत्ती होईल. पुन्हा अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पित पदार्थाची निवृत्ती होते असाही नियम येईल. म्हणजे याचा अर्थ हा नियम तुमचा योग्य ठरणार नाही. ज्ञान झालं रज्जूचं आणि निवृत्त झालं सर्पज्ञान, आहे की नाही? असं कसं काय होईल? मग त्याच्यासाठी एवढ्या प्रक्रिया आपल्याला समोर घ्याव्या लागल्या. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आद्यस्थ पदार्थ आणि त्याचं ज्ञान यांची युगपत उत्पत्ती आणि युगपत नाश. एकाच चैतन्यामध्ये त्या ठिकाणी वास्तव काय आहे? अभेद आहे आणि उपाधिकृत भेद आहे. अशा प्रकारचा अनेक प्रकाराने ही प्रक्रिया समजावून सांगून त्याच्या बुद्धीवर आरूढ करण्याचा प्रयत्न केला. तरी अध्यारोपामध्ये जेव्हा आम्ही सांगितलं की दोन चैतन्य, वास्तविक उपाधीचा अंगीकार करून याला समजण्यासाठी दोन चैतन्य सांगितली. याच्या डोक्यात काय बसलं? दोन चैतन्यच दोन आहेत, आहे की नाही? म्हणजे अध्यारोप करता करता तो अध्यारोपाचा पुढं आम्ही अपवाद करून चैतन्याचं ज्ञान करून द्यावा म्हटलं तर त्या अध्यारोपालाच हा काय समजला? सत्य आहे. चैतन्यामध्ये जे भेद झाले कोणते? साक्षी चैतन्य वेगळं आणि रज्जूपही चैतन्य वेगळं. अशा अनेक प्रकारच्या शंका त्या दोन अधिष्ठानाची कल्पना केल्यामुळं आल्या. तेव्हा ते म्हणतात ही खटखट नकोच. आता त्याच्यापेक्षा काय करतो? दोन्हींचे अधिष्ठान काय सांगतो? एकच. सर्प आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान एकच सांगितलं म्हणजे ही शंका येणार नाही. ठीक आहे ना? तर अशा प्रकाराने आता तिची शंका आहे. येत पावे तो भ्रमकाली सर्पाचे अधिष्ठान रज्जूपही चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतकरणोपहित साक्षी चैतन्य अशी दोन भिन्न अधिष्ठाने सांगितली. पण यासंबंधी फार वाद आहे. याकरिता सर्प आणि त्याचे ज्ञान या दोष एकच अधिष्ठान आहे असे आता सांगतो. आता ते म्हणतात सर्प आणि सर्पाचं ज्ञान ह्या दोन्हींचे अधिष्ठान काय आहे? एकच चैतन्य. आता सांगतो तेव्हा सांगण्याच्या अगोदरच शिष्य म्हणतो की आता हे दोघांचं एक अधिष्ठान सांगतो असं म्हणतात पण ह्याच्यावर काय अडचण येते तो आता लगेच त्या श्रीगुरूंना विचारतो. तो म्हणतो, शिष्य म्हणतो, अहो दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? कारण सर्प हा नेहमी पाहणाराच्या शरीराहून बाहेर असणार, त्या शरीराच्या आत बुद्धीमध्ये मानता येणार नाही. आणि जर तो सर्प बुद्धीत मानून मायेने बाहेर दिसतो असे म्हणाल तर ख्याती वर्णनात आत्मख्यातीचा प्रकार आहे तोच तुम्ही मानता असे म्हणावे लागेल आणि ती आत्मख्याती अयोग्य आहे म्हणून तुम्ही मागे सांगितले आहे. तेव्हा बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत आणता येत नाही, तसे शरीराच्या आत असणारे ज्ञान केव्हाही बाहेर काढता येणार नाही. मग ते शरीराच्या आत प्रमात्याचे असो किंवा साक्षीचे असो पण ते असणार आतच. असे असता सर्प व त्याचे ज्ञान या दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? तो म्हणतो वाद मिटवण्यासाठी तुम्ही काय सांगता? दोन अधिष्ठानं मानून वाद वाढत जातो म्हणून तुम्ही वाद कमी व्हावा म्हणून आता काय म्हणता? दोघांचं अधिष्ठान एकच आहे. पण असं तर तुम्हाला कधीच म्हणता येणार नाही गुरुजी. याच्यामुळं तर फारच मोठा अनर्थ होईल आणि हा अनुभवाच्या पण विरुद्ध आहे, युक्तीच्या पण
विरुद्ध आहे. कसं ते सांगतो. अहो कोणतंही जरी तुम्ही म्हणे एक अधिष्ठान मानतो, नुसती नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धी. तुम्ही प्रतिज्ञा केली का दोघांचं अधिष्ठान एकच सांगतो, पण सांगायला असलं तर पाहिजे ना, सिद्ध तर झालं पाहिजे ना. ते श्रुतीचं सिद्ध असलं पाहिजे, युक्तीनं अनेक प्रकारच्या उपपत्ती किंवा त्याच्याविषयी कारणाची मीमांसा सांगता आली पाहिजे, हेतू देता आले पाहिजे. आणि याशिवाय पुन्हा आपला अनुभव असला पाहिजे, अनुभवाच्या विरोधी येता कामा नये. तेव्हा तुम्ही तर ह्या भानगडीतच पडू नका का दोघांचे सर्प आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान एकच मानतो. अरे रे, याच्यामुळं फारच मोठा अनर्थ होईल. तेव्हा तुम्ही अगोदरच सावध व्हा. आणि आपल्यासारख्या महापुरुषांच्या मुखातून असं आपसिद्धांत बाहेर येणं योग्य वाटत नाही. तुमची काळजी मलाच अधिक आहे. म्हणून तो या ठिकाणी त्यांना समजावून सांगतो की शिष्य म्हणतो, अहो दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? दोघांचं अधिष्ठान एक म्हणता येणार नाही. कोणाचं? सर्प आणि सर्प ज्ञानाचं. याचं कारण त्याला असं वाटतं का सर्प कुठं आहे? बाहेर. मग बाहेर असणाऱ्या सर्पाचं अधिष्ठान कुठं असणार? बाहेरच. आणि ज्ञान, सर्पाचं ज्ञान कुठे आहे? आतमध्ये, बुद्धीमध्ये. त्याचं अधिष्ठान कुठं असणार? आतमध्ये. मग दोन अधिष्ठानं वेगळी की नाही? हे सरळ सामान्य तुम्हाला आम्हाला सुद्धा त्यांनी न मानता सुद्धा आपल्याला कळलं असतं. मांडूनही आपल्याला कळत नाही ही गोष्ट सोडून द्या, पण समजा नसतं सांगितलं तरी आपल्या लक्षात आलंच असतं. अहो दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? कारण सर्प हा पाहणाराच्या शरीराहून बाहेरच असणार. सर्प कुठं असणार? बाहेर. त्या शरीराच्या आत बुद्धीमध्ये मानता येणार नाही. तो बाहेर असणारा सर्प आत म्हणजे बुद्धीच्या आत आहे असं म्हणता येईल का? सर्प हा बाहेरच असणार. आणि जर तो सर्प बुद्धीत मानून मायेने बाहेर दिसतो असे म्हणाल तर ख्यातीवर्णनात आत्मख्यातीचा प्रकार आहे तोच तुम्ही मानता असे म्हणावे लागेल. आणि तुम्ही म्हणायला लागले की बाहेर सर्प नाहीच आहे, तो काय करते? सर्प कुठं आहे? आतच आहे, पण मायेमुळं तो बाहेर दिसतो. कारण तो सांगतो, समजा जे आत्मख्यातीवादी आहे, आत्मख्याती कोणाची आहे? क्षणिक विज्ञानवादी बौद्धाची. ती आत्मख्याती, त्याच्यामध्ये ते म्हणतात सर्प बाहेरच नाही, बुद्धी, क्षणिक विज्ञान किंवा ज्याला बुद्धी असं म्हणतात, त्याला त्या क्षणिक विज्ञानाला किंवा बुद्धीला ते आत्मा असं म्हणतात. आणि तो आत्मा किंवा क्षणिक विज्ञानच काय करतं? सर्पाचा आकार धारण करतं. पदार्थ बाहेर नाहीच आहे. बाहेर दिसणारे जेवढे पदार्थ आहे त्या पदार्थांचा आकार आतमध्ये स्वतः क्षणिक असणारी, एका क्षणात उत्पन्न होणारी, एक क्षण राहून दुसऱ्या क्षणामध्ये नाश पावणारी अशी जी क्षणिक विज्ञान किंवा बुद्धी तीच ह्या सर्पाचा आकार धारण करते. असं वेदाला न मानता आपल्या स्वतंत्र बुद्धीनं अनुमान प्रमाणावर आधारित ज्यांचं तत्त्वज्ञान आहे असे क्षणिक विज्ञानवादी बौद्ध म्हणतात. त्यांची ख्याती कोणती? आत्मख्याती. आत्मख्याती, ख्याती शब्दाचा अर्थ काय? जशी प्रतीती येते तसं त्याचं कथन. आणि आत्मशब्दाचा अर्थ काय आहे? बुद्धी. कोणाच्या दृष्टीनं? त्यांची परिभाषा आहे. कोणाची? क्षणिक विज्ञानवादी बौद्धाची, की आत्मा शब्दाने बुद्धी घ्यावी आणि आत्मख्याती शब्दाने बुद्धीच, म्हणजे जशी प्रतीती येते तर बुद्धीच त्या पदार्थाचा आकार धारण करते आणि तो पदार्थ बाहेर आहे असं भासतं. ही झाली त्यांची ख्याती. त्यांनी माया मानली का? नाही. पण समजा तुम्ही स्पष्टीकरण करायला लागले की ही जी आता तर तुम्ही म्हणतात अधिष्ठान एकच आहे, अधिष्ठान एकच आहे, म्हणजे याचाच अर्थ काय आहे? बुद्धीच त्या सर्पाचा आकार धारण करते, सर्प बाहेर नाही, सर्प बुद्धीच्या आतमध्येच आहे. परंतु तो काय बाहेर का दिसतो मग? तर ते म्हणतात मायेमुळं बाहेर दिसतो असं कदाचित तुम्ही म्हणाल आणि आम्हाला त्याची संगती सांगाल. पण याच्यामुळं काय होईल? याच्यामुळं पूर्वी जे बौद्धांनी, क्षणिक विज्ञानवादी बौद्धांनी, त्यांनी पण सांगितलं बाहेर सर्प नाही. बाहेर सर्प नाही का? रज्जू नाही का? कोणताच पदार्थ नाही, कोणताच पदार्थ नाही. सर्व जे आहे सर्व बुद्धीच त्या पदार्थांचा आकार धारण करते आणि तिला हे पदार्थ भासू लागतात असं या ठिकाणी क्षणिक विज्ञानवादी बौद्धांनी आत्मख्याती ही जी एक ख्याती आहे त्या ख्यातीमध्ये प्रतिपादन केलं होतं. ते तुम्ही मान्य केलं का? तुम्ही मान्य केलं नाही. मान्य केलं नाही म्हणजे तुम्ही तिथं साक्षात तिचं खंडन केलं का? खंडन केलं नाही. तिचं खंडन कोणी केलं? अन्यथा ख्यातीवाद्यांनी केलं. बरोबर आहे ना? आत्मख्यातीचं खंडन कोणी केलं? पण जर समजा तुम्हाला ते मत जर तिथं मान्य असतं तर तुम्ही काय केले असते? तुम्ही काय केलं असतं? अन्यथा ख्याती मानणाऱ्या नैयायिकांच्या वर काय तुटून पडले असते आणि त्यांना म्हटले असते एवढ्या अंशात याचं बरोबर आहे. पण तुम्ही बोलले का तिथं काही? तुम्ही त्यांचं सगळं म्हणणं
ऐकून घेतलं. थोडक्यात तुम्हालाही मान्य आहे का आत्मख्यातीवादी मत हे खंडित आहे. पदार्थ, कारण जर पदार्थ जर बाहेर नसता, जसा पदार्थ असतो तसंच त्याचं ज्ञान होतं, अन्यथा ज्ञान होणार नाही. जर पदार्थ आत असेल तर बाहेर जर पदार्थच नसेल तर त्याचं ज्ञान पण होणार नाही, आणि ज्ञान तर होतं. पुन्हा काय त्याचं खंडन करताना अन्यथा ख्यातीवाद्यांनी सांगितलं प्रत्यभिज्ञा, ऐके नाही, प्रत्यक्ष ज्ञानपूर्वक स्मृती. जो मी लहानपणी आजोबांच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता नातवाला मांडीवर खेळवित आहे, अशा प्रकारची प्रत्यभिज्ञा होणार नाही. कोणाच्या मताप्रमाणे? क्षणिक विज्ञानवादी बौद्धाच्या मताप्रमाणे, आत्मख्यातीवादाच्या मताप्रमाणे. आणि त्या ठिकाणी तिथं तर आपल्याला हा प्रत्यक्ष काय आहे? अनुभव आहे. आणि हा जेव्हा नैयायिकांनी वैशेषिकांनी मांडला त्यावेळेला त्याचं तोंड काय झालं? बंद झालं. आणि तुम्हाला सुद्धा ते काय झालं? मान्य झालं. मान्य नसतं तर तुम्ही त्या ठिकाणी काय केलं असतं? अन्यथा ख्यातीवाद्यांना म्हटलं असतं की एवढ्या अंशात याचं बरोबर आहे, पण मान्य केलं का? मग आत्मख्यातीवादाचं मत तुम्हाला मान्य नाही. आणि आता ज्या वेळेला ह्या सर्प आणि सर्पज्ञानाचा अधिष्ठान, सर्प आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान एकच आहे, आणि सर्प बाहेर नाही, तो बुद्धीचा आकार धारण करते, मायेमुळं तो बाहेर दिसतो, असं म्हटलं तर कोणती ख्याती तुमच्या गळ्यात पडेल? आत्मख्याती, ऐके नाही. म्हणजे पूर्वी ज्याला तुम्ही विरोध केला त्याच मताचा तुम्ही काय केला? अंगीकार केला. अशा प्रकारचा दोष मोठा तुमच्यावर येऊन पडेल. क्रमनिरन्याय नाही म्हणायचं त्याला, असंही म्हणलं तरी चालेल. चालेल. क्रमनिरन्याय म्हणजे हातावर लोणी घेतलं, पहिल्यांदा ते टाकून दिलं आणि नंतर पुन्हा त्या काय केलं? हात चाटायला लागलं. तसं आत्मख्यातीवादाचं खंडन केलं आणि पुन्हा आता अडचण आली, दोन अधिष्ठान मानल्यावर तर एकच अधिष्ठान म्हणून कोणाचा स्वीकार केला? त्याचा स्वीकार. याला दुसरा न्याय आहे, दुसरा न्याय काहीतरी. म्हणजे आपण ज्याचा पूर्वी परित्याग केला त्याचंच परत ग्रहण केलं. नाही. ख्याती वर्णनात आत्मख्याती, जर तो सर्प बुद्धीत मानून मायेने बाहेर दिसतो असे म्हणाल तर ख्याती वर्णनात आत्मख्यातीचा प्रकार आहे तोच तुम्ही मानता असे म्हणावे लागेल, आणि ती आत्मख्याती अयोग्य आहे म्हणून तुम्ही मागे सांगितले आहे. जर आत्मख्यातीचा प्रकार समजा तुम्ही म्हणाल की मानला पण मानणं योग्य आहे का? तुम्ही तो प्रकार अयोग्य आहे असं म्हणून आत्मख्यातीवादाचं खंडन पूर्वीच मान्य केलेलं आहे, त्यामुळे आता तुम्हाला त्याच्या मताचा स्वीकार करणं योग्य नाही. तेव्हा बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत आणता येत नाही, तसे शरीराच्या आत असणारे ज्ञान केव्हाही बाहेर काढता येणार नाही. बाहेर दिसणारा सर्प बाहेरच राहणार, तो आत आणता येणार नाही, आणि आत असणारं जे सर्पाचं ज्ञान आहे ते बाहेर काढता येणार नाही. मग ते शरीराच्या, आता तुम्ही म्हणणार की हे ज्ञान कोणतं चाललं आहे आपलं? सर्पज्ञान, सर्प आणि सर्पाचं ज्ञान याविषयी विषय चालू आहे ना. पण सर्पज्ञान हे कसं आहे? प्रमात्याला होणारं ज्ञान आहे का साक्षीचं ज्ञान आहे? भ्रमातली जे पदार्थ असतात ते तो साक्षी कसा जाणतो? साक्षात जाणतो का अविद्यावृत्तीच्या द्वारा? बघा, हे चांगलं उत्तर द्या. सगळ्या पदार्थांचं प्रकाशन कोण करतो? साक्षीच करतो. साक्षात करतो की नाही? फक्त अंतःकरण वृत्तीचंच द्वार आहे का अजून एखादं द्वार आहे? अविद्यावृत्तीचं द्वार आहे. तर कोणत्या वेळेला कोणतं द्वार करतो? ज्या वेळेला आत्ता आपण जागृतीत अवस्थेत असताना हे जे घटाधिकांचं आपल्याला ज्ञान होतं ते साक्षी कशाच्या द्वारा प्रकाशित करतो? अंतःकरण वृत्तीच्या द्वारा. आणि स्वप्नस्थ पदार्थांचं ज्ञानच होतं की नाही? ते अविद्यावृत्तीच्या द्वारा. आणि भ्रमस्थली म्हणजे शुक्तीवर रजताचं जे ज्ञान होतं ते साक्षी कसा प्रकाशन करतो? आणि रज्जू सर्प फक्त स्थानपुरुषाचं तेवढा अंतःकरण वृत्तीच्या द्वारा त्याचं सुद्धा काय करतो? अविद्यावृत्तीच्या द्वारा. हे आपल्याला सगळ्यांना चांगलं माहीत आहे. मग आता म्हणतात तेव्हा बाहेर दिसणारा सर्प की शरीराच्या आत आणता येत नाही, तसेच शरीराच्या आत प्रमात्याचे असो किंवा साक्षीचे असो तर ते असणार आतच. समजा साक्षी अविद्यावृत्तीनं प्रकाशन करू, नाहीतर अंतःकरण वृत्तीनं कोणत्याही पदार्थाचं ज्ञान त्याला करू. म्हणजे भ्रमातले पदार्थांचं ज्ञान असो किंवा जे काही प्रमाणाने अंतःकरण वृत्तीच्या द्वारा होतं त्या प्रमाणाच्या द्वारा होणारं ज्ञान असो, म्हणजे साक्षीला होणारं अंतःकरण वृत्तीच्या द्वारा ज्ञान असो की अविद्यावृत्तीच्या द्वारा होणारं ज्ञान असो, पण ज्ञान हे राहणार कुठं? आतच. तुम्ही म्हणा नाही भ्रमातले जे पदार्थ आहे ना त्यांचं ज्ञान आत राहतं. भ्रमातलंही असलं तरी आतच राहणार आणि प्रमेतल्या पदार्थांचं असलं तरी
आतच राहणार. जरी तुम्ही अविद्यावृत्तीच्या द्वारा साक्षीला ज्ञान हो किंवा अंतःकरण वृत्तीच्या द्वारा साक्षीला ज्ञान हो, ज्ञान असणार हे आतच, असं तो म्हणतो. असे असता सर्प व त्याचे ज्ञान या दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? सर्प राहणार बाहेर, ज्ञान राहणार आत. सर्पाचं अधिष्ठान वेगळंच सांगितलं पाहिजे आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान वेगळंच सांगितलं पाहिजे. तेव्हा आम्ही तुम्हाला वेळेतच सावध करतो. काय सावध करतो? सर्प आणि सर्पज्ञान यांना एक अधिष्ठान मानण्याच्या भानगडीत पडू नका. एक तर काय होईल तुम्हाला की त्याच्यामुळं तुमच्या गळ्यामध्ये आत्मख्याती येऊन पडेल की जी आत्मख्याती तुम्हाला मान्यच नाही. अनुभवाशी असा विरोध येईल की सर्प बाहेर आहे आणि ज्ञान आत आहे. बाहेरचा सर्प आत येणार नाही, आतलं ज्ञान बाहेर जाणार नाही. त्यामुळं आत्ताच तुम्ही ज्ञान दोन अधिष्ठान मानून जरी थोडा उठारेटा करावा लागला आणि संगती सांगावी लागली तरी तेच एक वेळ ठीक होतं. परंतु आता मात्र एक अधिष्ठान मानू नका असं तो म्हणतो. ठीक आहे ना? शंका लक्षात आली ना? आता शंका लक्षात आली. आता श्रीगुरु त्याचं उत्तर देतात. सर्प आणि त्याचे ज्ञान यास एकच अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. कारण रज्जू किंवा सर्प शरीराच्या आत येत नसला तरी अंतःकरणाची वृत्ती शरीराचे बाहेर रज्जूजवळ जाते हे निश्चित आहे. तेथे गेल्यावर प्रथम रज्जूचे इदम असे सामान्य ज्ञान होते. त्या इदमाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीस जे चैतन्य अधिष्ठान आहे तेच साक्षी चैतन्य असून ते बाहेरही आहे. त्या इदमाकार अंतःकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्याश्रित जी अविद्या तीच सर्प आणि त्याचे ज्ञान या दोन्ही रूपांनी परिणाम पावते. त्या अविद्येतील तमोगुण सर्पाचे उपादान व सत्वगुण सर्पज्ञानाचे उपादान आहे. वृत्ती शरीराच्या बाहेर रज्जूच्या ठिकाणी गेली आहे म्हणून वृत्त्युपहित चैतन्यही बाहेर आहे. जितके अंतःकरणाचे स्वरूप तितके साक्षीचे स्वरूप असते. कारण अंतःकरण किंवा त्याची वृत्ती यास जे अधिष्ठान चैतन्य त्यास साक्षी ही संज्ञा आहे. चैतन्य सर्वत्र आहेच आहे. अंतःकरण वृत्ती रज्जुदेशाच्या ठिकाणी बाहेर गेली आहे म्हणून वृत्त्युपहित चैतन्यही बाहेर आहे. त्यामुळे ते सर्पाचाही आश्रय आहे आणि ज्ञानाचा तर आश्रय आहेच. त्याचप्रमाणे याप्रमाणे आत्मख्याती न मानताही साक्षी चैतन्य सर्प व त्याचे ज्ञानाचा अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. आणि नंतर जेव्हा रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात आणि या उपाधीमुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते. म्हणून रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञानाची निवृत्ती होते. पहा आता तो म्हणतो सर्प आणि सर्पज्ञान दोघांना एकच अधिष्ठान असं म्हणता येणार नाही, म्हणू नका असं जेव्हा शिष्य म्हणतो तेव्हा श्रीगुरु त्याला उत्तर देतात. सगळे सावध आहेत ना? शंका लक्षात आली ना? आता एवढा परिच्छेद चांगल्या प्रकाराने एकाग्र होऊन जर ऐकला तर आपल्याला लक्षात येईल आणि आपल्याला शंका जर कळली तर उत्तर कळायला पण काही अवघड नाही. बघा, सर्प आणि त्याचे ज्ञान यास एकच अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. जेव्हा एखादा मनुष्य पूर्वपक्ष करतो चुकीचा तेव्हा पहिलं त्याला सांगायचं काय त्याचं स्पष्टीकरण, नंतर तुझं चुकीचं आहे हे त्याला सांगायचं. किंवा आपली चूक काढतो तेव्हा माझं बरोबर आहे असं पहिलं म्हणायचं. म्हणजे एकदम ठोस भरीव आपला जो सिद्धांत आहे काय चिंतन चालले तो भाग लक्षात येतो. म्हणून त्याला पहिल्यांदा सांगतात की सर्प आणि सर्पज्ञान या दोन्हींना एकच अधिष्ठान मानण्यास काहीच हरकत नाही. म्हणजे दोघांचं अधिष्ठान एकच आहे. आम्ही आमचंच म्हणणं जे आहे ते प्रस्थापित करणार आहोत. फक्त आता तुला कळलं नाही ते कसं योग्य आहे आमचं म्हणणं. आणि आत्मख्याती आमच्याकडे येत, आत्मख्यातीचा जो दोष आहे तो दोषही आमच्यावर येत नाही. आम्हाला अनिर्वचनीय ख्यातीच्या रीतीनंच ही संगती सांगता येते. ही गोष्ट आता स्पष्टीकरण करून सांगतात की सर्प आणि सर्पज्ञान दोन्हींचं अधिष्ठान एकच मानण्यास काहीही हरकत नाही. ते कसं सांगतात? कारण रज्जू किंवा सर्प शरीराच्या आत येत नसला तरी अंतःकरणाची वृत्ती बाहेर रज्जूजवळ जाते हे निश्चित आहे. आतापर्यंत आपल्याला झालेले संस्कार त्या संस्काराप्रमाणे तो म्हणतो की रज्जूसुद्धा कुठे आहे? बाहेर. आणि रज्जूवर भासलेला सर्पसुद्धा कुठं आहे? बाहेर. आणि रज्जूचं ज्ञान कुठं आहे? आत. आणि सर्पाचं ज्ञानसुद्धा कुठं आहे? आत. तर ते म्हणतात बरोबर आहे, बाहेर असणारा रज्जू हा आतमध्ये येत नाही, तो आपापल्या जागेवर राहतो. किंवा त्या रज्जूवर जेव्हा भ्रमामध्ये सर्प भासतो तो सर्पसुद्धा बाहेर असतो आणि तो आतमध्ये येत
नाही, ऐकी नाही, आतमध्ये येत नाही. बाहेर भासणारा सर्प किंवा बाहेर असणारा रज्जू हे जे पदार्थ आहेत ते बाहेरचे पदार्थ आत येत नाही, एवढ्या अंशात तुझं म्हणणं खरं आहे. पण असं नाही का जे ज्ञान जे आहे ना, तो काय म्हणतो ज्ञान बाहेर जाणार नाही. ज्ञान कोणाला होतं? अंतःकरणाला, आहे की नाही. आणि ते अंतःकरण जे आहे तर ते त्या अंतःकरणाचा परिणाम होतो की नाही. अंतःकरणाच्या परिणामाला काय म्हणतात? वृत्ती, अंतःकरण वृत्ती. तेव्हा ज्ञान आतमध्ये आहे, तो म्हणतो बाहेर जाणार नाही, परंतु अंतःकरण वृत्तीला ज्ञान होतं, त्या अंतःकरणाला ज्ञान होतं. त्या अंतःकरणाची जी वृत्ती आहे म्हणजे अंतःकरणाचा होणारा जो परिणाम आहे तर तो तर बाहेर रज्जुदेशापर्यंत जातो की नाही. अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा आपण बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती पाहिली, तर त्याप्रमाणे ही अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा बाह्य रज्जुदेशापर्यंत जाते की नाही. म्हणजे रज्जू आतमध्ये येणार नाही, सर्प आतमध्ये येणार नाही, पण अंतःकरणाची वृत्ती मात्र रज्जुदेशापर्यंत जाऊ शकते. अंतःकरणाची वृत्ती शरीराच्या बाहेर रज्जूजवळ जाते हे निश्चित आहे. हे निश्चित म्हणजे बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती जेव्हा आपण पाहिली तेव्हा याच्याविषयी आपल्याला काही शंका वाटली की नाही, तर त्या पदार्थाचं ज्ञानच होणार नाही ना. अंतःकरणात त्या ठिकाणी होणारं ज्ञान, अंतःकरण वृत्तीला ज्ञान होतं आणि ती वृत्ती आतच जर असली आणि पदार्थ तो बाहेर आहे तो तर आपल्याकडे येत नाही, आणि मग वृत्ती तिथपर्यंत गेल्याशिवाय त्या पदार्थाचं ज्ञान कसं होणार. म्हणून पदार्थ आत येत नाही ही गोष्ट खरी आहे, पण अंतःकरण वृत्ती बाहेर पदार्थापर्यंत जात नाही ही गोष्ट मात्र योग्य नाही. उलट अंतःकरण वृत्ती बाहेर त्या रज्जू देशापर्यंत जाते ही गोष्ट निश्चित आहे. अंतःकरणाची वृत्ती शरीराच्या बाहेर रज्जूजवळ जाते हे निश्चित आहे. तेथे गेल्यावर प्रथम रज्जूचे इदम असे सामान्य ज्ञान होते. आता अंतःकरणाची वृत्ती जेव्हा रज्जू देशापर्यंत जाते तेव्हा पहिल्यांदा इदम किंचित म्हणजे इथं काहीतरी पडलेलं आहे, म्हणजे इदम हे, इदम नाम हे या रूपाने ज्ञान होतं की नाही अंतःकरण वृत्तीला. इदम असे सामान्य ज्ञान होते. हे ह्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे? सामान्य ज्ञान. असं का म्हटलेलं आहे बरं? सामान्य ज्ञान म्हणजे काय त्याला म्हणतो? सामान्यम एकत्वकरम, सामान्यम एकत्वकरम विशेषस्तु पृथक्त्वकृत. तर या ठिकाणी सामान्य म्हणजे ज्यावेळेला आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला आपण काय म्हणतो? ही रज्जू, आहे की नाही. आणि ज्यावेळेला त्याच्यावर सर्प भासतो तेव्हा काय म्हणतो? हा सर्प. म्हणजे इदम जे आहे ते रज्जूमध्ये पण आहे आणि सर्पामध्ये पण आहे. मग आपल्याला हा रज्जूच आहे असं ज्ञान झालं का? नाही, आहे की नाही. आपल्याला शंका आली हा रज्जू आहे किंवा सर्प आहे, म्हणजे द्विकोटिक झालं. तर त्याच्या दोन्ही जरी झालं तरी त्याच्यामध्ये इदम जे आहे दोन्हीकडे काय आहे? सामान्य आहे. मग हे जे ज्ञान आहे हे कोणतं ज्ञान आहे? सामान्य. कोणतं? हा रज्जूच आहे असं ज्ञान झालं का? पहिल्यांदा इदम हे काहीतरी असं ज्ञान झालं, मग ते कोणतं ज्ञान आहे? सामान्य. मग अंतःकरण वृत्तीला इदम रूपाने काय होतं? सामान्य ज्ञान होतं. म्हणजे अंतःकरण वृत्ती तेथे गेल्यावर प्रथम रज्जूने इदम असे सामान्य ज्ञान होते. त्या इदमाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीस जे चैतन्य अधिष्ठान आहे तेच साक्षी चैतन्य असून ते बाहेरही आहे. आता काय झालं? इदमाकार, ते वृत्तीला इदम रूपाने ज्ञान झालं म्हणजे वृत्ती काय झाली? इदमाकार, इदमाकार झालेली अंतःकरण वृत्ती. मग इदमाकार झालेली जी अंतःकरण वृत्ती आहे तिला अधिष्ठान कोण आहे? अंतःकरण अधिष्ठानाला काय नाव आहे? साक्षी चैतन्य. अंतःकरण अधिष्ठान चैतन्य किंवा अंतःकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्य, आपलं अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य, ह्या दोन्ही नाही नाव काय आहे? साक्षी चैतन्य. अंतःकरण किंवा अंतःकरण वृत्ती यांना ह्या दोन्ही उपाधी कल्पून जे अधिष्ठान आहे त्याला काय म्हणतात? अंतःकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्य. अंतःकरण वृत्ती जे अधिष्ठान चैतन्य अधिष्ठान आहे तेच साक्षी चैतन्य असून, आता मग हे साक्षी चैतन्य जे ते आतच आहे का बाहेर आहे? कारण अंतःकरण वृत्ती कुठं गेली? बाहेर गेली, रज्जू देशापर्यंत गेली, इदमाकार झाली. मग अंतःकरण वृत्ती अधिष्ठान चैतन्यालाच काय म्हणतात? साक्षी चैतन्य. आता साक्षी चैतन्य आत हे आहे का बाहेर आहे? ज्या अर्थी अंतःकरण वृत्ती रज्जू देशापर्यंत गेली त्या अंतःकरण वृत्ती कशामध्ये अध्यस्त आहे? त्या अधिष्ठान चैतन्यावर, आहे की नाही. म्हणजे कोणतं? साक्षी चैतन्यावर. जिथं अंतःकरण वृत्ती इदमाकार झाली तर तिचं अधिष्ठान साक्षी चैतन्य हे आता आत आहे का बाहेरही आहे? बाहेरही आहे. त्या इदमाकार अंतःकरण वृत्तीपही साक्षी चैतन्याश्रित जी अविद्या तीच सर्प आणि त्याचे ज्ञान दोन्ही रूपाने परिणाम पावते. आता तिचं म्हणतात इदमाकार झालेली जी अंतःकरण वृत्ती आहे, बरोबर ना,
इदमाकार झालेली अंतकरण वृत्ती, आणि ती इदमाकार झालेली अंतकरण वृत्ती उपाधी कोणाला लागलेली आहे? साक्षी चैतन्याला. म्हणजे आणि तिनं ज्ञान काय झालं? रज्जूचे असं ज्ञान झालं का? नाही झालं. म्हणजे याचाच अर्थ तिथं ते ज्ञान कोणतं झालं? सामान्य ज्ञान झालं, विशेष ज्ञान झालं नाही. म्हणजे रज्जूचं विशेष स्वरूपाचं काय आहे? अज्ञानच आहे. मग आता आपण असं म्हटलं तर चालेल की नाही? त्या ठिकाणी काय इदमाकार झालेल्या अंतकरण वृत्त्युपहित, बरोबर आहे ना? इदमाकार झालेल्या अंतकरण वृत्त्युपहित चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या, बरोबर ना? त्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आणि सत्वगुणाचा परिणाम सर्प ज्ञान झालं. आता अधिष्ठान दोन एक, अधिष्ठान एकच आहे. आणि कोणतं अधिष्ठान मानलं? साक्षी चैतन्य हे एकच अधिष्ठान मानलं. आणि त्या कारण का इथं इदमाकार झाली, इथं काहीतरी कळलं, पण रज्जूचं आहे असं कळलं का? नाही. रज्जूचं अज्ञानच आहे की नाही? मग बरोबर ना, अज्ञान राहिलंच का नाही त्या ठिकाणी? अंतिक काय इदमाकार झालेल्या अंतकरण वृत्त्युपहित चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान किंवा अविद्या आहेच ना त्या ठिकाणी, आणि त्या अविद्येमुळेच आपल्याला सर्प भासला की नाही? मग सर्प हा काय झाला? त्या अविद्येचा परिणाम. आणि सर्पज्ञानसुद्धा कशाचा परिणाम आहे? अविद्येचाच परिणाम आहे. फरक एवढाच आहे का सर्पज्ञान हा तमोगुणाचा परिणाम आहे आणि सर्प हा सत्वगुणाचा परिणाम आहे की नाही? हा हा हां, उलटं झालं. हां त्यांनी सांगितलं की एक मित्र गावाला आला होता. माहीतच आहे. मग काय तर त्या मित्राला त्याच्या आईवडिलांनी सांगितलं, तू आता मुंबईला जातो तर आमचा निरोप मुलाला सांग. तो म्हणला हो, अगदी तुमचा निरोप मी यथास्थित सांगतो. त्यांनी सांगितलं काय नाही, त्याला सांग की तुझ्या ताईचं लग्न जमलेलं आहे. तो म्हणला ठीक आहे सांगतो. त्यांनी सांगितलं की काही पैसे पाठवून दे, काही अलंकार कपडे वगैरे पाठवून दे, सांगतो. आणि हा वळकटे आटोपत होता, त्यामुळं याचं काही त्याच्याकडे लक्ष नाही असं त्या वडिलांच्या लक्षात आलं, मित्राच्या वडिलांच्या. तर ते म्हणे हा निरोप अगदी अगदी जरूर जरूर सांगतो. ते म्हणे असं सांग की इथं आता बराच उन्हाळ्यामध्ये पाण्याचा फारच त्रास आहे, ते पण सांगतो म्हणे. तर लग्नाच्या वेळेला येताना तिथली विहीर पण घेऊन ये, हे पण सांग. त्यामुळे अगदी जरूर जरूर सांगतो. मग आता इथं असं म्हणता येईल ना, इदमाकार झालेल्या अंतकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आणि त्या इदमाकार झालेल्या अंतकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असं म्हणता येईल ना. अधिष्ठानं दोन मानले का एक मानलं? एकच मानलं. आता याच्यामध्ये काही तुम्हाला आक्षेप करता येईल का? नाही. त्या इदमाकार अंतकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्याश्रित जी अविद्या तीच सर्प आणि ज्ञान या दोन्ही रूपाने परिणाम पावते. सर्पही तिचाच झाला आणि सर्पज्ञानही तिचं झालं. सर्प आणि सर्पज्ञान दोन्ही अविद्येचा परिणाम आहे. आणि ती अविद्या ही कोणाच्या आश्रित आहे? कोणतं साक्षी चैतन्य? कोणती उपाधी लागली त्याला? अंतकरण उपहित का अंतकरण वृत्त्युपहित? आणि ते अंतकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्य आता बाहेर मानलं का आत मानलं? दोन्हीकडेही आहे, मानावंच लागतं ना. त्या अविद्येतील तमोगुण सर्पाचे उपादान व सत्वगुण सर्पज्ञानाचे उपादान आहे. अविद्या त्रिगुणात्मक असते, सत्वगुणाचं ज्ञान आणि तमोगुणाचा पदार्थ आहे की नाही. आपण जेवढं जेवढं क्रिया तेवढी रजोगुणाची आणि पदार्थ तेवढे तमोगुणाचे आणि ज्ञान तेवढं सत्वगुणाचं. अविद्येतील तमोगुण सर्पाचे उपादान व सत्वगुण सर्पज्ञानाचे उपादान आहे. वृत्ती शरीराच्या बाहेर रज्जूच्या ठिकाणी गेली आहे म्हणून वृत्त्युपहित चैतन्यही बाहेर आहे. आता वृत्ती ज्या अर्थी शरीराच्या बाहेर रज्जू देशापर्यंत गेली त्याचा अर्थ चैतन्य कुठं आहे? बाहेरही आहेच आहे का नाही? वृत्त्युपहित चैतन्यही बाहेर आहे. जितके अंतकरणाचे स्वरूप तितके साक्षीचे स्वरूप. जेवढं अंतकरणाचं स्वरूप तेवढं साक्षीचं स्वरूप. कारण साक्षीवरच अंतकरण काय आहे? आद्यस्त. किंवा साक्षीचे अंतकरण ही काय आहे? उपाधी. मग जेवढा साक्षी आपलं जेवढं अंतकरण तेवढा साक्षी, जेवढं अंतकरणाचं स्वरूप तेवढं साक्षीचं स्वरूप मानावंच लागतं. जर या ठिकाणी अंतकरण वृत्तीपहित चैतन्य त्या बाहेर त्या रज्जू देशापर्यंत गेलं तर साक्षीसुद्धा तिथपर्यंत गेला. कारण अंतकरण वृत्ती गेली याचाच अर्थ काय आहे? साक्षी. जेवढं अंतकरण वृत्तीचं स्वरूप तेवढं साक्षीचं स्वरूप असं मान्यच करावं लागतं.
जितके अंतकरणाचे स्वरूप तितके साक्षीचे स्वरूप असते. कारण अंतकरण किंवा त्याची वृत्ती यास जे अधिष्ठान चैतन्य त्यास साक्षी ही संज्ञा आहे. साक्षी म्हणतातच कशाला? अंतकरण किंवा अंतकरणाची वृत्ती याला अधिष्ठान चैतन्य जे असतं त्याचंच नाव काय आहे? साक्षी चैतन्य. तेव्हा अंतकरण वृत्ती बाहेर आहे पण साक्षी चैतन्य नाही. अरे अधिष्ठानाशिवाय अध्यस्त पदार्थ भासतच नाही, निरधिष्ठान भ्रम होत नाही. त्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्य जर बाहेर नसतं तर अंतकरण वृत्ती बाहेर तरी गेली असती का? बाहेर सुद्धा, लक्षात आलं ना, बाहेर सुद्धा जाणं शक्य नाही. लक्षात आलं ना? हां, कल्पना करावंच लागते. ज्या अर्थी उपाधी मान्य करता त्या अर्थी उपही चैतन्य तुम्हाला मानलंच पाहिजे. हां, इथे तेवढं नाही सांगायचं. तुम्ही म्हणाल की मग जेवढी अंतकरण वृत्ती तेवढा साक्षी, याचा अर्थ साक्षीची व्यापकता काय झाली? अंतकरण वृत्ती सापेक्ष झाली. बरोबर आहे, असं म्हणण्याचा भाव नाही. आता समजून देण्यासाठी सांगतात. म्हणजे तुम्ही अंतकरण वृत्ती मात्र मानता आणि साक्षी चैतन्य मात्र मानत नाही. तेव्हा यासाठी अंतकरण वृत्तीपही चैतन्यालाच काय म्हणतात? साक्षी चैतन्य. अशी एकदा तुम्ही परिभाषा असं लक्षण केलं की जेवढं अंतकरणाचं स्वरूप तेवढा साक्षी तुम्हाला मानलाच पाहिजे, एवढ्याच अंशात घ्यायचं. याचा अर्थ मग तर साक्षीची ब्रह्माशी ऐक्य होणारच नाही. हां, छान. असं उलटं डोकं बरोबर चालतं, ऐकी नाही याच्यावर. जितके अंतकरणाचे स्वरूप तितके साक्षीचे स्वरूप असते. कारण अंतकरण किंवा त्याची वृत्ती यास जे अधिष्ठान चैतन्य त्यास साक्षी ही संज्ञा आहे. चैतन्य सर्वत्र आहेत आहे. आता ही त्यासाठी अशी कोणी शंका घेईल म्हणून सांगितलं की सिद्धांताच्या दृष्टीनं चैतन्य काय आहे? सर्वत्रच आहे. अंतकरण वृत्ती रज्जू देशाच्या ठिकाणी बाहेर गेली आहे म्हणून वृत्तीपही चैतन्यही बाहेर आहे. आता अंतकरणाची वृत्ती दे तर त्या रज्जू देशापर्यंत गेली की नाही, म्हणून ते साक्षी चैतन्य काय आहे? बाहेरही आहे. म्हणजे वृत्त्युपहित चैतन्य किंवा अंतकरण वृत्त्युपहित चैतन्य साक्षी चैतन्य ते आतही आहे आणि बाहेरही आहे. त्यामुळे ते सर्पाचाही आश्रय आहे. मग बाहेर जर असलं अंतकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्य, ते सर्पाचा होईल की नाही आश्रय? आपलं सर्पाचं अधिष्ठान होईल का नाही ते? कारण ते बाहेर नसतं तर मग बरोबर आहे. पण पहिल्यांदा आम्ही सिद्ध काय केलं? अंतकरण वृत्तीपही चैतन्य बाहेर आहे. मग बाहेर असणारं जे अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य ते त्या सर्पाचं अधिष्ठान होईल का नाही? होईल. आणि ज्ञानाचा तर आश्रय आहेच आहे. आणि सर्पज्ञानाचा आश्रय तर तुम्ही सांगताच आहे अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य. प्रश्न एवढाच होता का सर्पाचं अधिष्ठान अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य कसं होईल? कारण ते कुठे आहे? आत आहे. परंतु ज्यावेळेला अंतकरण वृत्ती रज्जू देशापर्यंत जाते त्यावेळेला ते चैतन्य काय आहे? बाहेरही आहे. बाहेर असणारं चैतन्य ते आपलं रज्जूपहित आपलं काय बाहेर असणारं जे चैतन्य त्या सर्पाचं अधिष्ठान आहे असं म्हणायला काय हरकत आहे? ऐकी नाही. कोणतं? अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य हे त्या सर्पाचाही अधिष्ठान आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान तर मान्यच आहे. मग दोन चैतन्य मानून भागलं की नाही? एकच चैतन्य एकच चैतन्य मानून भागलं. चैतन्य सर्वत्र आहेच आहे. अंतकरण वृत्ती रज्जू देशाच्या ठिकाणी बाहेर गेली आहे म्हणून वृत्तीपही चैतन्यही बाहेर आहे. त्यामुळे ते सर्पाचाही आश्रय आहे आणि ज्ञानाचा तर आश्रय आहेच आहे. मग अंतकरण वृत्तीपही साक्षी चैतन्य हे केवळ सर्पाचा आश्रय आहे का सर्पज्ञानाचाही आश्रय आहे का दोघांचाही आश्रय आहे? दोघांचाही आश्रय. आणि सर्प आणि सर्पज्ञानाचा आहे आणि दोघांचा सुद्धा आश्रय आहेच. याप्रमाणे मग आता आत्मख्याती मानली का कुठं? आत्मख्याती मानली का अनिर्वचनीय ख्याती सिद्ध केली? याप्रमाणे आत्मख्याती न मानताही साक्षी चैतन्य सर्प व त्याचे ज्ञानात अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. आता एवढा जो आम्ही स्पष्टीकरण केलं त्याच्यावरून सिद्ध काय झालं? सर्प आणि सर्प ज्ञान यांचं अधिष्ठान कोण आहे? अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्यच आहे. आणि यासाठी आत्मख्याती मानण्याची गरज पडली नाही. आणि सर्प आणि सर्पाचं ज्ञान ह्या दोन्हींचे अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि नंतर जेव्हा रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात आणि त्या उपाधिमुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते. मग जेव्हा आता हे झालं सर्प आणि सर्पज्ञानात दोन्ही काय आहे? भ्रमातले पदार्थ ते कसे भासतात याचं स्पष्टीकरण दिलं. दोघांचे अधिष्ठान काय आहे?
एकच आहे. आता काय होतं की जेव्हा रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा सर्प आणि सर्पज्ञान दोन्हीही निवृत्त होतात. आता एकच अधिष्ठान ज्या वेळेला तुम्हाला अंतःकरण वृत्ती हा रज्जू आहे असं ज्ञान होतं, म्हणजे ते ज्ञान कोणतं विशेष ज्ञान आहे की नाही. यम रज्जू हे रज्जू आहे असं ज्ञान होतं, काय विशेष ज्ञान होतं. विशेष ज्ञान झालं का जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. भासलं कशामुळे होतं, रज्जूच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाचं कार्य सर्प आणि सर्प ज्ञान. आता काय झालं, तुम्हाला रज्जूचं यथार्थ ज्ञान झालं तर काय होईल निवृत्त, सर्प आणि सर्पज्ञान ह्या दोघांची निवृत्ती होईल. पर दोघांचं अधिष्ठान ज्या वेळेला तुम्हाला अंतःकरणात मध्ये ज्ञान झालं, रज्जूचं ज्ञान झालं, त्यावेळेला तुम्हाला रज्जूपही चैतन्याचं ज्ञान झालं की नाही. त्यावेळेला तुम्हाला अंतःकरण वृत्तीपही चैतन्याचं ज्ञान झालं की नाही. का आता रज्जूपही चैतन्याचा त्याग केलेला आहे, केलेला आहे. आणि दोघांचे अधिष्ठान काय म्हणलेले आहे, हां आता सर्प आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान काय आहे, अंतःकरणोपही साक्षी चैतन्य. साक्षी चैतन्य तुम्हाला नित्य ज्ञात आहेच आहे, बरोबर आहे ना. आणि त्यामुळं जेव्हा फक्त रज्जूचं ज्ञान झालं, त्या रज्जूचं ज्ञान काय होतं, साक्षी चैतन्याचं ज्ञान होऊनच रज्जूचं ज्ञान होतं. रज्जूचं ज्ञान होतं म्हणजे त्यावेळेला कोणाचं ज्ञान होतं, साक्षी चैतन्याचं ज्ञान होतं. पहिल्यांदा काय होतं, सामान्य रूपाने ज्ञान होतं आणि विशेष स्वरूपाने अज्ञान होतं. पण आता काय झालं, मात्र विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं, त्याबरोबर काय झालं, सर्प आणि सर्पाचं अज्ञान, बरोबर आहे ना. सर्प आणि सर्पाचं ज्ञान, अज्ञानाची निवृत्ती झाल्यावर सर्प आणि सर्पज्ञान हे आपलं सर्प आणि सर्पज्ञान या दोघांची काय झाली, निवृत्ती झाली. कधी, सामान्य आपलं विशेष रूपाने रज्जू साक्षी चैतन्य ज्ञान होतं. रज्जूचं विशेष रूपाने झालेलं जे ज्ञान ते सर्प आणि सर्पज्ञान यांची निवृत्ती करतं. मधला भाग सोडून द्या, एवढंच लक्षात ठेवा की अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं की ते काय करतं, सर्प आणि सर्पज्ञान दोघांची निवृत्ती करतं. आणि अधिष्ठान दोघांचं काय आहे, एकच आहे. हे मानताना आत्मख्याती मानण्याची गरज पडली का, अनिर्वचनीय ख्याती मानून संगती लागली की नाही लागली. नंतर जेव्हा रज्जू, आता आणखीन एक सांगतात, जेव्हा रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात. रज्जूचं ज्ञान होताना काय होतं, अंतःकरणाची वृत्ती रज्जू देशापर्यंत जाते, म्हणजे मग वृत्ती काय होते, राज्याकार होते. म्हणजे रज्जू आणि वृत्ती काय होतात, एका देशात येतात. हे तर मान्य का, रज्जू आणि वृत्ती हे दोघं एका देशात येतात. आणि आता दोघांचं अधिष्ठान कोण आहे, मूळचं साक्षी चैतन्य. ते मूळचं साक्षी चैतन्य आता एक होतं का, एक आहेच आहे, एक आहेच आहे, हां एक आहेच आहे. फक्त काय होत्या, उपाधी अंतरावर होत्या. तर आता काय झाल्या, दोन्ही उपाधी एक झाल्या. दोन्ही उपाधी म्हणजे कोणती, रज्जू आणि अंतःकरण वृत्ती. या जेव्हा रज्जूचं ज्ञान होतं, रज्जूचं ज्ञान दोन्ही वृत्ती एकत्र आल्याशिवाय, दोन्ही उपाधी एकत्र आल्याशिवाय होईल का, होणार नाही. आणि त्याचं मूळचं साक्षी चैतन्य काय आहे, एकच आहे. जेव्हा रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात, आहे की नाही. वृत्ती ज्या ते रज्जू देशापर्यंत जाते आणि रज्जूआकार होते तेव्हाच त्या रज्जूचं ज्ञान झालं ना तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ त्या वृत्तीनं काय केला, त्या रज्जूच्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग केला आणि तिच्यामध्ये असणाऱ्या चिदाभासाने यम रज्जू ही रज्जू आहे असं ज्ञान करून दिलं. असंच आहे ना पदार्थ ज्ञानाची रीती, का काही वेगळी आहे. नंतर जेव्हा रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात आणि त्या उपाधी भेदामुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते. आणि त्या दोन्ही रज्जू आणि वृत्ती एकत्र झाल्या का दोन्ही उपाधीमध्ये काय होता, भेद. दोन्ही उपाधीमुळे भेद असल्यामुळं, दोन्ही उपाधीमुळे भिन्न असलेले म्हणजे कोणतं, दोन उपाधी म्हणजे अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य आणि रज्जूपहित चैतन्य, असा जो भेद होता उपाधीमुळं, आता दोन्ही उपाधी काय झाल्या, एकत्र झाल्या. अधिष्ठान चैतन्य मूळचं एकच आहे आणि त्या उपाधीमुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते. एक होते म्हणजे पुढंच एक होतं, पण आपल्याला जणू काही एक झाल्यासारखं झालं. कारण का, दोन्ही उपाधी एकत्र आल्या त्यामुळे त्यांचं दोन्हींचं उपहित चैतन्य काय होतं, एक होतं. म्हणून रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञानाची निवृत्ती होते. मग एकाच अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर सर्पच निवृत्त होईल का, सर्पज्ञान निवृत्त होईल का, दोन्ही निवृत्त होतील. मग अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थ आणि त्या पदार्थाच्या ज्ञानाची निवृत्ती होते. म्हणजे अधिष्ठान काय साक्षी चैतन्याच्या ज्ञानाने, बरोबर आहे ना, काय होते, सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते. म्हणजे अधिष्ठान रज्जूच्या ज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञान निवृत्त होतात. बाकीचं तर आहेच आहे, साक्षी चैतन्याचं ज्ञान असतंच त्यावेळेला. त्या उपाधी भेदामुळे
भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते, म्हणून रज्जू ज्ञानाने सर्प व त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते. एवढा विषय आपल्या लक्षात आला ना. म्हणजे एकच अधिष्ठान मानलं तरी त्या अधिष्ठान ज्ञानाने तो पदार्थ म्हणजे भासलेला पदार्थ, कल्पित पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान यांची निवृत्ती होते. मग आता अधिष्ठान दोन मानणं आवश्यक आहे का एकच मानून भागतं का एकच मानणं बरं का तेच बुद्धीवर लवकर आरूढ झालं, कारण आपण तसे बुद्धिवान आहोत म्हणून, आहे की नाही. तर आता अजून एक पॅरेग्राफ राहिला, तर हा पॅरेग्राफ सोपाच आहे पण आपल्या बुद्धीला थोडे श्रम होतात, आहे की नाही. म्हणून थोडा विश्राम करू, 5 मिनटं अभंग म्हणा पुन्हा घेऊ, चालेल ना. म्हणा म्हणा मला असं करा की आमच्यामध्ये चैतन्य आहे, म्हणजे आहे की नाही. आता चैतन्य पार गेल्यासारखंच झालं नाही का.